नमस्कार मित्रांनो, मी समाधान कोकाटे सर पुन्हा एकदा तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी मनापासून स्वागत करतो। मित्र हो, आपण आगामी कंबाईन गट ब आणि गट क साठी रिव्हिजन प्रोग्राम लॉन्च केला होता। त्याचा पहिला टप्पा आपण पूर्ण केलेला आहे। त्याची सर्व व्हिडिओज, त्याच्या सर्व टेस्ट आपल्या ऍप वरती तुम्हाला उपलब्ध आहेत। ओके, आता आपण रिव्हिजन प्रोग्राम 2.0 इथून पुढचे 10-15 दिवस जे काय असेल ते दररोज ऍप प्लस यूट्यूब अशा दोन्ही ठिकाणी आपण करणार आहोत। त्यातल्या रिव्हिजन 2.0 मधले पहिला संभाव्य पेपर याचं विश्लेषण आज आपल्या यूट्यूबला आपण बघतोय। त्याची जी पीडीएफ आहे ती आपल्या पॉलिटी बाय समाधान कोकाटे या टेलिग्राम चॅनलला मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे। इथून पुढच्याही पीडीएफ त्या ठिकाणी अपलोड होतील। आपलं टेलिग्राम चॅनल वगैरे जॉईन करून ठेवा, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। मित्रांनो, संभाव्य पेपर पहिला बघत असताना आपण प्रत्येक पेपरमध्ये असं नाही की बाबा प्रत्येक पेपरमध्ये 15 टॉपिक कव्हर केलेत, असं नाही, तर प्रत्येक पेपरमध्ये आपण 3 ते 4 टॉपिक कव्हर करतोय। त्याच्यावरले आपल्याला जेवढे काही संभाव्य प्रश्न बनवता येतील तेवढे संभाव्य प्रश्न आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत, बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत। ओके, 3-4 टॉपिक वरती। ओके, चला सुरुवातीचे 3-4 टॉपिक या टेस्ट मध्ये आपण कव्हर केलेले आहेत। मित्रांनो, पहिला प्रश्न आहे आपण घटना निर्मितीवरती सेट केलेला आहे। प्रश्न वाचून घ्या। ब्रिटिशांनी भारतीयांची संविधान सभेची मागणी अंतिमता कोणत्या वर्षी मान्य केली? अंतिमता म्हटलंय। याच्या अगोदर जेव्हा 22ला आपल्याला प्रश्न विचारला तेव्हा आयोगाने विचारलं पहिल्यांदा कोणत्या वर्षी मान्य केली। तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, ब्रिटिशांनी भारतीयांना जी संविधान सभा दिली त्याचे मित्रांनो आपल्याला 2 टप्पे बघायचे आहेत। पहिला टप्पा बघायचा आहे भारतीयांनी ब्रिटिशांकडे कशा पद्धतीने मागणी केली होती, आणि दुसरा टप्पा बघायचा आपल्याला ब्रिटिशांनी त्याला कशा पद्धतीने काय दिला रे, प्रतिसाद दिला। मित्रांनो, आता अलीकडे प्रश्न हे भारतीयांच्या मागणीवरती यायला लागलेले आहेत। तुम्हाला आता प्रश्न विचारला 1935 वरती इंडियन नॅशनल काँग्रेसनं ब्रिटिशांकडे संविधान सभेची ऑफिशियल डिमांड कधी केली? 1935 आहे। तुम्हाला त्याही ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो की महात्मा गांधीजींनी संविधान सभेची जी काही अप्रत्यक्ष मागणी आहे ती कोणत्या वर्षी ब्रिटिशांकडे मांडली? 1922 आहे। संविधान सभेची संकल्पना एम एन राव यांनी कोणत्या वर्षी मांडली? 1934 आहे। इंडियन नॅशनल काँग्रेसने ब्रिटिशांकडे औपचारिक मागणी पहिल्यांदा कधी केली? 1935 आहे। क्लिअर होतंय का? पंडित जवाहरलाल नेहरूंनी प्रौढ मतदानाच्या आधारे बाह्य हस्तक्षेपाशिवाय संविधान सभेची मागणी ब्रिटिशांकडे कोणत्या वर्षी केली? तर ती 1938 आहे। अशा पद्धतीने मला 1, 2, 3, 4, 5 हे टप्पे भारतीयांच्या मागणीचे अतिशय महत्वाचे आहेत, ज्याच्यातल्या 1935 वरती आता प्रश्न येऊन गेलेला आहे। क्लिअर होत आहे? आता मित्रांनो, ब्रिटिशांनी भारतीयांच्या मागणीला जो प्रतिसाद दिला तो 3 टप्प्यामध्ये दिला। पहिल्यांदा दिला 1940च्या ऑगस्ट ऑफरद्वारे, 1942च्या क्रिप्स मिशनद्वारे आणि 1946च्या मित्रांनो कॅबिनेट मिशन प्लॅनद्वारे दिला। मग प्रश्न आपल्याला विचारलाय की अंतिम कधी मान्य केलेले आहे? तर अंतिम मान्य केलेले आहे 1946ला। पहिल्यांदा 8 ऑगस्ट 1940ला व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांच्या काळामध्ये मित्रांनो ऑगस्ट प्रस्ताव आला। ऑगस्ट प्रस्तावाच्या माध्यमातून भारतीयांच्या संविधान सभेची मागणी या ठिकाणी मित्रांनो ब्रिटिशांनी पहिल्यांदाच मान्य केलेली आहे, हे तुम्हाला त्या ठिकाणी माहित असेल। त्यानंतर त्याच्यातले दोष करून क्रिप्स योजना 1942ला लॉन्च झालेली आहे, आणि त्यानंतर मित्रांनो ब्रिटनमध्ये सत्तांतरण झाल्यानंतर मित्रांनो 24 मार्च 1946ला भारतामध्ये त्रिमंत्री योजना कॅबिनेट मिशन आलेलं आहे, आणि ज्याने 16 मे 1946ला भारतासाठी जी योजना जाहीर केली त्याला आपण मित्रांनो त्रिमंत्री योजना कॅबिनेट मिशन म्हणतो, ज्याद्वारे भारताला संविधान सभा दिली, त्याद्वारे रचना असेल, इलेक्शन्स असतील, ते मित्रांनो अकॉर्डिंग टू कॅबिनेट मिशन झालं। क्लिअर होत आहे? कॅबिनेट मिशनचे 3 सदस्य कोण होते ते हे परीक्षेला विचारलं जाईल। पॅथिक लॉरेन्स आहे, ओके, हे त्यावेळेचे भारत सचिव होते। मित्रांनो, क्रिप्स सुद्धा लक्षात ठेवा, क्रिप्स भारताच्या व्यापार मंडळाचा हा अध्यक्ष होता। आणि त्यानंतर मित्रांनो एव्ही अलेक्झांडर, हे लक्षात ठेवा, हे तेव्हाच्या आपल्या नौदलाचे प्रमुख लॉर्ड ऑफ ऍडमिरल्टी असं त्यांना त्या ठिकाणी बोललं जातं, हे या ठिकाणी लक्षात ठेवा। त्यामुळे भारताच्या संविधान सभेची मागणी ब्रिटिशांनी कधी मान्य केली? पहिल्यांदा असेल 1940, दुसऱ्यांदा असेल 42, आणि अंतिम कधी असेल तर 1946। चौथा पर्याय तुमचं उत्तर असेल। या अनुषंगाने एखादा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुम्ही हे सगळे मुद्दे, हे सगळे अँगल्स
तुम्ही क्लिअर करणं अपेक्षित आहे मित्रांनो. क्लिअर होतंय? तर हा पहिला प्रश्न आपण संविधान सभेच्या इतिहासावरती विचारला होता. मित्रांनो, संविधान सभेच्या सदस्य संख्येबद्दल योग्य पर्याय निवडा. आता ही सदस्य संख्या तुम्हाला दोन अंगाने लक्षात ठेवायची. एक, कॅबिनेट मिशनच्या अंतर्गत किती होती आणि नंतर फाळणीनंतर म्हणजे 1947च्या कायद्यानंतर ती किती झाली. अशा दोन अनुषंगाने तुम्हाला संविधान सभेची सदस्य संख्या लक्षात ठेवायची आहे. आता मी प्रश्न विचारताना इथं लक्षात ठेवा, स्वातंत्र्यानंतरच्या सदस्य संख्येवरती मी या ठिकाणी प्रश्न डिझाईन केलेला आहे. त्यांनी या ठिकाणी टायपिंग करायचं राहून गेलेलं आहे की संविधान सभेची स्वातंत्र्यानंतरची सदस्य संख्या सांगा. क्लिअर होत आहे? यासाठी मित्रांनो तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल, 226 ही ब्रिटिश प्रांताची, 3 ही चीफ कमिशनर प्रदेशांची असेल आणि 70 ही संस्थानिकांची असेल. ओके, हा 2 नंबरचा पर्याय तुमचं उत्तर असेल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला सदस्य संख्या बघत असताना मी आता सांगितल्याप्रमाणे ती तुम्हाला 2 अंगाने बघावं लागणार आहे. एक, आपल्या जुनं कॅबिनेट मिशन 1946 जी सांगितली ती, आणि नंतरच्या काळामध्ये मित्रांनो 1947च्या स्वातंत्र्याच्या कायद्यानं झाली ती. बघा नीट, स्वातंत्र्याच्या कायद्याने जी झाली ती. आता जर आपण बघितला तर सगळ्यात पहिल्यांदा ब्रिटिश प्रांत होते मित्रांनो. ब्रिटिश प्रांताला मित्रांनो 200 किती जागा दिल्या होत्या? 292 जागा दिल्या होत्या. चीफ कमिशनर प्रदेश असतील त्यांना 4 जागा दिल्या होत्या. दिल्ली असेल, ओके, अजमेर, मेवाड, कुर्ग, बलुचिस्तान असे 4 प्रदेश होते ज्यांना 4 जागा दिल्या होत्या. आणि नंतरच्या काळात मित्रांनो संस्थानिक असतील, संस्थानिकांना 93 जागा दिल्या होत्या. आणि मित्रांनो जर एकूण जागा बघितल्या तर एकूण जागा ह्या 389 इतक्या सांगण्यात आल्या होत्या अकॉर्डिंग टू कॅबिनेट मिशन प्लॅन. परंतु नंतर मित्रांनो देशाची फाळणी झाली आणि देशाची फाळणी झाल्यानंतर काही भारताचा संस्थानिकांचा भाग असेल, प्रांताचा भाग असेल, तो फाळणीनंतर मित्रांनो पाकिस्तानमध्ये गेला आणि त्यानंतर आपल्या संविधान सभेची सदस्य संख्या घटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ती किती घटली तर मित्रांनो ही 292 आहे. ओके, म्हणजे एकूण बघा ही 200. तुम्हाला आता बऱ्याच लोकांना इथे कन्फ्युजन असतं. 296 ची मित्रांनो 229 इतकी झाली होती. ओके, मग आता जर ह्या 296चं बघितलं तर 296चं बायफर्केशन कसं आहे मित्रांनो, हे 292 अधिक 4 असं हे 296चं बायफर्केशन आहे. 292 ही प्रांताची तर 4 ही चीफ कमिशनर प्रदेशाचं, असं तुम्हाला हे बायफर्केशन माहित आहे. पण अजून जर मायन्यूट लेवलचं बायफर्केशन बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी 229 लक्षात ठेवा. 229 मध्ये 226 ही मित्रांनो प्रांताची, 27, 28, 29 राहिलेली वरची 3 ही कोणाची रे? चीफ कमिशनर प्रदेशांची. जर तुम्हाला अजून प्रश्न विचारला की 292 कितीपर्यंत खाली आले तर ते 226 पर्यंत सांगा. हे 4 कितीपर्यंत खाली आले तर 3 पर्यंत सांगा. हे 93 कितीपर्यंत खाली आले तर 70 पर्यंत सांगा. आणि 389 कितीपर्यंत खाली आले तर ते 299 पर्यंत सांगा. क्लिअर होत आहे? तुम्हाला डायरेक्ट 200 मित्रांनो 96चं 229 माहित असतं, पण 292चं 226, 4चं 3 अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात माहिती नसतं. तर त्या ठिकाणी आयोगाचा जर प्रश्न बनला तर आपल्याला गफलत होऊ शकते किंवा माहित असून सुद्धा तो प्रश्न चुकू शकतो. क्लिअर होता? तुम्हाला विचारताना मी आता विचारली स्वातंत्र्याच्या कायद्यानं संविधान सभेची संख्या किती झाली होती तर प्रांताची 226, चीफ कमिशनर प्रदेश 3, कारण बलुचिस्तान हा पाकिस्तानमध्ये गेला होता त्यामुळे राहिलेल्या 3 चीफ कमिशनर प्रदेशांची 3 राहिली आणि संस्थानिकांची 70, असे 226 अधिक 3 अधिक 70 बरोबर एकूण 299. जुनं जर बघितलं तर 292 अधिक 4 अधिक 93 389. तर अशा अनुषंगाने तुम्हाला प्रश्न कसाही विचारू द्या, त्या अनुषंगाने आगामी काळामधले आपले सगळे प्रश्न बरोबर येणं अपेक्षित आहे. हे 2 नंबरचा पर्याय झाला मित्रांनो. ओके, आता 3 नंबरच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. अयोग्य जोडी शोधा. बघा संविधान सभेची जी काही वैशिष्ट्ये आहेत, संविधानाची जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांवरती मित्रांनो हमखास एक प्रश्न येतोय. त्या ठिकाणी तुम्हाला ब्रिटन आणि अमेरिका या देशाची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये वारंवार विचारली जात आहेत. ओके, आता बघा मित्रांनो या ठिकाणी जे स्रोत आहेत, मग आपण अमेरिकेकडून काय घेतलं, ब्रिटनकडून काय घेतलं, 35च्या कायद्यातनं काय घेतलं, अशा पद्धतीने हे सगळे स्रोत तुम्हाला करणं अपेक्षित आहे. तुम्हाला जर हे सगळे स्रोत आहेत, हे स्रोत आपण 3 भागामध्ये डिवाइड करतो, हे लक्षात ठेवा. भारतीय संविधानाचा रचनात्मक भाग, त्याचा जर स्रोत तुम्ही सांगाल तर 1935चा ऍक्ट आहे मित्रांनो.
त्यानंतर भारतीय राज्यघटनेचा जो वैचारिक भाग आहे, काय नीट लक्षात ठेवा, वैचारिक भाग आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो मूलभूत हक्क सांगता येतात आणि मार्गदर्शक तत्व सांगता येतात. ही जी मूलभूत हक्क आहेत, हे मूलभूत हक्क आपण अमेरिका या देशाकडून घेतलेले आहेत. तर मार्गदर्शक तत्व ही मित्रांनो आपण आयरिश किंवा आयर्लंडच्या संविधानातून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं मित्रांनो की आपल्या भारतीय राज्यघटनेचा जो राजकीय भाग आहे, ज्याला आपण संसदीय लोकशाही असं पण म्हणतो, तो मित्रांनो ब्रिटन या देशावरती डिपेंड आहे. हे लक्षात ठेवा. हे स्रोतही तुम्हाला, ह्या स्रोतांचं बायफ्रिगेशन हे तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं. आणि नंतरच्या काळामध्ये मग हळूहळू मायन्यूट लेवलला जात असताना ब्रिटन आणि अमेरिकेचे सगळे स्रोत तुम्ही पाठ करणं अपेक्षित आहे. इथं बघा मित्रांनो, एक ब्रिटन आणीबाणी संदर्भात तरतुदी, 1935 कायदा, न्याय व्यवस्था, आयर्लंड राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत, अमेरिका लिखित राज्यघटना. तर याच्यामध्ये चुकीची जोडी काय असेल, तर चुकीची जोडी ही ब्रिटन असेल. कारण मित्रांनो आणीबाणीच्या ज्या तरतुदी आहेत, त्या आणीबाणीच्या तरतुदी आपण 1935च्या कायद्यामधून घेतलेल्या आहेत, ना की ब्रिटनकडून. 1935च्या कायद्यात मित्रांनो जवळपास 250 पेक्षा जास्त तरतुदी आपल्या भारताच्या संविधानामध्ये आलेल्या आहेत. म्हणून आपल्या भारतीय संविधानाचा जो स्ट्रक्चरल भाग आहे तो 1935च्या कायद्यामधून आहे. कळतंय मी काय म्हणतो ते? तर त्यामुळे 1935च्या आपण काय घेतलेलं आहे, संघराज्य व्यवस्था असेल, लोकसेवा आयोगाची तरतूद असेल, क्लिअर होत आहे, किंवा या सगळ्या अनुषंगाने राज्यपालाचं पद असेल, ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला 1935च्या कायद्याचे देण सांगता येऊ शकतात. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणून हे चुकलेलं आहे. 1935च्या कायद्यातनं न्यायव्यवस्था घेतलीत का? 100% आपण न्याय व्यवस्थेची संकल्पना ही 1935च्या कायद्यातनंच घेतलेली आहे. त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला न्यायव्यवस्थेचा सुप्रीम कोर्ट हा घटक विचारला तर तो अमेरिका या देशाकडून सांगा. बघा, न्यायव्यवस्थेची संकल्पना 35चा कायदा, परंतु न्यायव्यवस्थेमधली जी सुप्रीम कोर्टाची संकल्पना आहे ती मित्रांनो सुप्रीम कोर्टाची संकल्पना तुम्हाला अमेरिका या देशाकडून घेतल्याचं पाहायला मिळतं. क्लिअर होत आहे. त्यानंतर आयरिश राज्यघटना, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत ही मित्रांनो आपण आयरिश कडून घेतलेलं आहे. जर तुम्हाला प्रश्न विचारला राष्ट्रपतीचं पद कुठून घेतलं, तर राष्ट्रपतीचं पद आपण ब्रिटन या देशाकडून घेतलेलं आहे. राष्ट्रपतींना पदावरून दूर करायची प्रक्रिया म्हणजेच मित्रांनो महाभियोग ही कुठून घेतलेली आहे, तर ही मित्रांनो आपण अमेरिका या देशाकडून घेतलेली आहे. तर ह्या सगळ्या अनुषंगाने तुम्हाला अजूनही काही गोष्टी लक्षात ठेवणं काय रे अपेक्षित आहे. क्लिअर होत आहे. त्या पद्धतीने आयरिश राज्यघटना सुद्धा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवली पाहिजे. मित्रांनो अमेरिकेकडून काय घेतलं आपण, लिखित संविधान असेल, मूलभूत हक्काची तरतूद असेल, न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य असेल, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावर दूर करणं असेल, न्यायालयीन पुनर्विलोकन असेल, लिखित राज्यघटना असेल, उपराष्ट्रपतीचं पद असेल, ह्या सगळ्या तरतुदी आपण अमेरिका या देशाकडून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अमेरिकेचे स्रोत आणि ब्रिटनचे स्रोत हे पाठ करून ठेवा. ब्रिटन या देशाकडून काय काय घेतलं आपण रे, सगळ्यात महत्वाचं एकेरी नागरिकत्वाची संकल्पना, नीट लक्षात ठेवा. एकेरी नागरिकत्वाची संकल्पना आपण ब्रिटन देशाकडून घेतलेली आहे. फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम हे आपण मित्रांनो ब्रिटनकडून घेतलेलं आहे. रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य हे ब्रिटनकडून घेतलेलं आहे. संसदीय विशेषाधिकार हे आपण मित्रांनो ब्रिटनकडूनच घेतलेले आहेत. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या ब्रिटनच्या बाबतीमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं. अजून ब्रिटनकडून सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर रेट्स, कलम 32 कलम 226 अंतर्गत सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट ज्या रेट्स काढतं त्या रेट्स सुद्धा मित्रांनो आपण कोणाकडून घेतलेल्या आहेत, तर त्याही रेट्स मित्रांनो आपण ब्रिटन या देशाकडूनच घेतलेल्या आहेत. त्यामुळे ब्रिटनचे आणि अमेरिकेचे स्रोत तोंडपाठ करून ठेवा. एक प्रश्न हमखास आपल्याला आगामी काळामध्ये कंबाईनला विचारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या अनुषंगाने सगळे स्रोत करून ठेवा. अजून पुढच्या संभाव्यमध्ये आपण त्याच्यामध्ये आपण प्रश्न डिझाईन करून घेऊ. मित्रांनो जरा ऑड प्रश्न मी या ठिकाणी टाकलेला आहे की तिसऱ्या अनुसूचीमध्ये काय देण्यात आलेलं आहे, तर तिसऱ्या अनुसूचीमध्ये एकूण 9 लोकांच्या शब्दा देण्यात आलेल्या आहेत. किती? 9 लोकांच्या शब्दाचे जे फॉर्मॅट आहेत ते तिसऱ्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेले आहेत. मग मी प्रश्न विचारताना असा विचारलेला आहे की भारतीय संविधानाच्या तिसऱ्या अनुसूचीमध्ये पुढीलपैकी कोणत्या कोणत्या व्यक्तींच्या शब्दाचे नमुने देण्यात आलेले आहेत. तर बघा बरं, पर्याय क्रमांक बघा, केंद्रातला मंत्री, राज्यातला मंत्री तसेच क्याग या तिघाच्याही शब्द आहेत. संसद किंवा विधिमंडळ यांच्या निवडणुकीचे उमेदवार आहेत त्यांच्या शब्द आहेत. मित्रांनो इथे बघा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या शब्दाचे फॉर्मॅट ह्या तिसऱ्या अनुसूचीमध्ये नाही आहेत. यांचे फॉर्मॅट हे त्यांच्या कलमामध्ये सांगण्यात आलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो संसद सदस्य असेल किंवा राज्य विधिमंडळ सदस्य असेल यांचे फॉर्मॅट आहेत. सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्याही शब्दाचे फॉर्मॅट तिसऱ्या अनुसूचीमध्ये आहेत. त्यामुळे क आपला पर्याय जिथं कुठे आहे बघा, क इथं आहे, क इथं आहे. उत्तर क्रमांक 3 आहे. बघा राष्ट्रपतीच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर राष्ट्रपतीची शपथ मित्रांनो कलम 60 मध्ये आहे. उपराष्ट्रपतीची शपथ मित्रांनो कलम
169 मध्ये आहे आणि मित्रांनो राज्यपालाची शपथ जर तुम्ही बघितलं तर 159 मध्ये आहेत. या कलमामध्ये या 3 व्यक्तीच्या शपथा देण्यात आलेल्या आहेत. यांच्या शपथा ह्या 3ऱ्या अनुसूचीमध्ये नाहीत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो अजून एक या ठिकाणी 16वी घटनादुरुस्ती 16वी अमेंडमेंट 1963 या ठिकाणी विचारली जाऊ शकते. 16वी अमेंडमेंट 1963 काय आहेत? या 3ऱ्या अनुसूचीमध्ये ज्या ज्या लोकांच्या शपथेचे नमुने आहेत त्या शपथेच्या नमुनेमध्ये 2 शब्द ऍड केलेले आहेत, ते म्हणजे भारताचं सार्वभौमत्व आणि एकात्मता. हे 2 शब्द या 3ऱ्या अनुसूचीमधल्या शपथेच्या फॉर्मॅटमध्ये जोडण्यात आलेले आहेत. ते शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने जोडले तर ती 16वी घटनादुरुस्ती 1963 लक्षात ठेवा. मित्रांनो 16वी घटनादुरुस्ती अजून कुठे लक्षात ठेवायची तर भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य 19(1)(a) वर ज्या 19(2) मर्यादा आहेत त्याच्यामध्ये एकूण 8 मर्यादा आहेत. त्यातली जी पहिली मर्यादा आहे भारताचं सार्वभौमत्व व एकात्मता, ही तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरली जी मर्यादा आहे तीही मर्यादा मित्रांनो याच घटनादुरुस्तीने आलेली आहे. त्यामुळे 16वी घटनादुरुस्ती जशी 3ऱ्या अनुसूचीमध्ये लक्षात ठेवायची तशीच मित्रांनो ती आपल्या मूलभूत हक्कामधल्या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच्या मर्यादेच्या अनुषंगाने ही लक्षात ठेवायची आहे. ही या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर होत आहे? त्यामुळे 3ऱ्या अनुसूचीमधील लोकांच्या शपथेचे फॉर्मॅट विचारलेले. याच्या अगोदर तुम्हाला राज्यसेवेला प्रश्न विचारत असताना 2ऱ्या अनुसूचीमधले जे वेतन भत्ते आहेत त्या अनुषंगाने प्रश्न विचारला गेलेला होता. त्यामुळे आयोगाचे प्रश्न बघूनच मी स्वतः या ठिकाणी संभाव्य हे डिझाईन करतोय. क्लिअर होतं? नाहीतर मी ऑफिसमध्येही मुलांना सांगायला लावू शकतो, परंतु मी वेळात वेळ काढून स्वतः हे प्रश्न डिझाईन करण्याचा प्रयत्न करतोय. क्लिअर होत आहे मित्रांनो? बघा 6वे परिशिष्ट या राज्यातील आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासंदर्भामध्ये आहे. बघा आता 6वं प्रशासन हे मित्रांनो ट्रायबल एरियाच्या संदर्भामध्ये आहे. त्या ठिकाणी कलम 244 हा तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा. त्या ठिकाणी मित्रांनो एकूण आपले 4 राज्य आहेत. त्यामुळे आसाम आहे, मेघालय आहे, मिझोराम आहे आणि त्रिपुरा आहे. अशा 4 राज्याच्या संदर्भामध्ये मित्रांनो आपलं 6वं परिशिष्ट आहे. सरळ सरळ एक तुम्हाला प्रश्न विचारेल की पुढीलपैकी कोणत्या राज्यांच्या संदर्भामध्ये भारतीय संविधानाचं 6वं परिशिष्ट आहे तर ही 4 राज्य लक्षात ठेवा: आसाम, मेघालय आणि मिझोराम आणि त्रिपुरा. मित्रांनो याच्या पुढे जर प्रश्न गेला तर तुम्हाला एक घटनादुरुस्ती लक्षात ठेवायची, ती आहे 49वी अमेंडमेंट 1984, ज्याच्यावर मी पुढे प्रश्नही बनवलेला आहे. तर ही 49वी घटनादुरुस्ती 1984 लक्षात ठेवा. या घटनादुरुस्तीनं मित्रांनो त्रिपुरा राज्याला या ठिकाणी 6व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेला आहे. या घटनादुरुस्तीनं त्रिपुरा राज्याला आदिवासी किंवा ट्रायबल स्टेटचा मित्रांनो काय देण्यात आलेला आहे? दर्जा देण्यात आलेला आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की त्रिपुरा राज्याला ट्रायबल स्टेटचा दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने दिला तर ती घटनादुरुस्ती 49वी घटनादुरुस्ती 1984 सांगून द्या. प्रश्न हमखास त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. मेघालयवर प्रश्न कशा पद्धतीने विचारला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024ला, त्या अनुषंगाने आगामी काळामध्ये असेही प्रश्न येण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. क्लिअर होत आहे? तर अशा पद्धतीने 2 प्रश्न हे मी चाकोरीच्या बाहेरचे बेसिक वरती डिझाईन केले होते. मित्रांनो पुढे बघा, भारतीय विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा या कायद्यात स्वतंत्र प्रस्ताविका होती. कारण जर आतापर्यंत जर आपण कंबाईनला बघितलं तर प्रस्तावनेवरती एकच प्रश्न आलेला आहे आणि तोही 2022चा प्रश्न थेट प्रस्तावनेमधून आलेला नाही. अ आणि ब विधान दिली होती. एक विधान बेरोबरी खटल्यावरती विचारलं होतं आणि दुसरं विधान हे प्रस्ताविकेतल्या कायदेशीर मान्यतेवरती विचारलं गेलं होतं. थेट कुठेही ते प्रश्न आपल्या मूळ कंटेंटमधून आला नव्हता. आतापर्यंत जो एक प्रश्न आलेला आहे तो आउट ऑफ कंटेंट प्रश्न आपल्याला कंबाईनला विचारला गेलेला आहे. मीही तसाच प्रश्न देत असताना एक आउट ऑफ कंटेंट हा प्रश्न मी डिझाईन केलेला आहे की असा ब्रिटिशकालीन कायदा सांगा ज्या कायद्यामध्ये भारताच्या प्रस्ताविकेची तरतूद होती. तर मित्रांनो तो कायदा सांगता येऊ शकतो तुम्हाला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919. या कायद्यावरती मित्रांनो पाठीमागच्या कंबाईन 2023ला सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. तेही तुम्हाला माहित असेल की मॉन्टफोर्ड अहवाल हा कोणत्या वर्षी प्रकाशित झाला तर अशा पद्धतीने जुलै 18 काहीतरी समथिंग त्याचं उत्तर होतं. त्या ठिकाणी आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो संविधान सभेमध्ये सुद्धा हा कायदा अतिशय महत्वाचा आहे की असा ब्रिटिशकालीन कायदा आहे की ज्यानं भारतामध्ये ज्या घटनात्मक सुधारणा लागू केल्या त्याच्यामध्ये संविधान सभेची संकल्पना होती.
अनुशीलित होती, इम्प्लिसिट होती, परंतु त्या ठिकाणी त्या घटनात्मक सुधारणा कधी आणि केव्हा लागू करायच्या या संदर्भामध्ये क्लॅरिटी नसल्यामुळं त्या सुधारणा किंवा त्या संविधान सभेच्या बाबतीतल्या तरतुदी आपल्याकडे अंमलात आल्या नाहीत. त्याच्यामुळं मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड अहवालाच्या बाबतीमध्ये प्रास्ताविकेलाही रिलेट करा आणि मित्रांनो संविधान सभेलाही रिलेट करा. बाकी तुम्हाला 2 ब्रिटिशकालीन कायदे, 1909चा कायदा, 1919चा कायदा आणि 1935चा कायदा, हे 3 कायदे कंबाईनसाठी अतिशय म्हणजे अतिशय महत्वाचे आहेत. त्या ठिकाणी आपल्याला हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे 1909चा कायदा, 1919चा कायदा आणि 1935चा कायदा हे 3 कायदे व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. क्लिअर होत आहे? चला आता पुढे जाऊयात मित्रांनो. बघा, भारत सरकार कायदा 1935 मी आता सांगितलेला अतिशय महत्वाचा असणारा कायदा. ब्रिटिशांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतासाठी जे संविधान लागू केलं ते संविधान म्हणजे 1935चा कायदा. 9 डिसेंबर 1946 ला भारताचं संविधान लिहायला सुरुवात झाली आणि मित्रांनो 26 जानेवारी 1950 ला भारताचं संविधान लागू झालं. या दरम्यान जो काही काळ आहे तो काळ 1935च्या कायद्यानुसार देशाचा कारभार करण्याचा होता. 1935चा कायदा हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांनी भारतासाठी लागू केलेलं संविधान म्हणून ओळखला जातो. आय थिंक मी जर चुकत नसेल तर त्याच्यामध्ये भाग हे 14 होते. ओके, आय थिंक 321 कलम होती आणि 10 परिशिष्ट होती. एवढा हा व्यापक असणारा हा ब्रिटिशकालीन कायदा आहे. 250 पेक्षा जास्त तरतुदी आपल्या संविधानामध्ये आलेल्या आहेत, ज्यामध्ये देशासाठी वित्तीय स्थिती देशाची अवलोकन करण्यासाठी मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची त्या ठिकाणी तरतूद होती. फेडरल कोर्टाची सुद्धा त्या ठिकाणी मित्रांनो तरतूद होती, ज्याचंच पुढे भारताच्या सुप्रीम कोर्टामध्ये रूपांतरण झालं. केंद्रीय लोकसेवा आयोग असेल, राज्य लोकसेवा आयोग असेल, संयुक्त राज्य लोकसेवा आयोग असेल, याही संस्थांची तरतूद या 1935च्या कायद्यामध्ये होती. त्यामुळे त्या अनुषंगाने हा कायदा आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्याच्या अगोदर मित्रांनो लोकसेवा आयोगाची तरतूद जर 1935च्या कायद्याच्या अगोदर जर कुठल्या कायद्यामध्ये होती तर तो 1919चा कायदा का सांगा. क्लिअर होत आहे? लोकसेवा आयोगाची तरतूद 1919च्या कायद्यामध्ये सुद्धा होती. हा ही गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो 1935च्या कायद्यानं प्रांतामध्ये 11 पैकी 6 प्रांतामध्ये प्रांतिक विधिमंडळाची स्थापना झाली. तर केंद्रीय विधिमंडळाची स्थापना ही 1919च्या कायद्यानं केंद्रामध्ये झाली. त्यामुळे या कायद्यामधल्या ज्या आपल्या संविधानाच्या रिलेटेड ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी बाजूला काढा आणि त्या करून ठेवा. नियामक कायदा 1773 तुम्हाला माहित आहे की ईस्ट इंडिया कंपनीवरती रेग्युलेशन आणण्यासाठी हा कायदा त्या ठिकाणी करण्यात आला होता. बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल जर कुठल्या कायद्याने बनवलं असेल तर तो 1773चा कायदा आहे. बंगाल प्रांतामध्ये मित्रांनो त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे याच कायद्यानं, तेही तुम्हाला त्या ठिकाणी माहित असेल. एलिझा इम्पे हे तिथल्या मुख्य न्यायाधीश होते. क्लिअर होत आहे? ते 1773चा कायदा तुम्हाला लक्षात ठेवा. स्वातंत्र्याचा कायदा 1947 माहित असेल तुम्हाला की 1947च्या कायद्यानं देशाला मित्रांनो स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तो भारतीय संविधान सभेच्या 4थ्या अधिवेशनामध्ये तो पारित झालेला आहे. 14 ते 31 जुलै 1947 ला तो या आपल्या संविधान सभेच्या 4थ्या अधिवेशनामध्ये पारित झालेला आहे. मित्रांनो स्वातंत्र्याचा कायदा म्हणजेच माउंटबॅटन योजना ही जी माउंटबॅटन योजना मित्रांनो 5 जुलै 1947 ला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडली गेली आणि त्याला मित्रांनो 18 जुलै 1947 ला त्याला मित्रांनो ब्रिटिश राजसत्तेची मान्यता मिळाली आणि तो 18 जुलै म्हणजे 14 ऑगस्ट पाकिस्तानसाठी आणि 15 ऑगस्ट भारतासाठी तो लागू झालेला आहे. याच कायद्यानं मित्रांनो भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. याच कायद्यानं भारत हा ब्रिटिशांपासून राजकीय दृष्ट्या वसाहतीक दृष्ट्या स्वतंत्र झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ज्यानं संविधान सभेच्या रचनेमध्ये ड्रास्टिक बदल घडून आणलं ते तुम्ही संविधान सभा किंवा घटना निर्मिती या टॉपिकमध्ये अभ्यासत असताच, त्या बाबतीमध्ये कुठलंही दुमत नाहीये. परंतु अशा पद्धतीने हे जे महत्वाचे ब्रिटिशकालीन कायदे त्याची थोडक्यात माहिती सुद्धा तुम्ही करून ठेवा, ज्याच्यामध्ये 1909चा कायदा, 1919चा कायदा आणि 1935चा कायदा हे 3 कायदे मित्रांनो प्रामुख्याने येतील, ज्याच्यावरती आगामी काळामध्ये आपल्याला हमखास प्रश्न बनेल. क्लिअर होत आहे? चला जाऊया पुढे. मी 7वा प्रश्न मित्रांनो प्रास्ताविकेबद्दलचे अयोग्य टाइमलाईन ओळखा. टाइमलाईन मित्रांनो आतापर्यंत प्रास्ताविकेवरती तुम्हालाही माहित आहे की आपल्याला वेटेज खूप कमी आहे, परंतु मेन्सला तुम्हाला हमखास प्रास्ताविकेवरती प्रश्न आहे. प्रास्ताविकेच्या संदर्भामध्ये तुम्हाला काही टाइमलाईन्स लक्षात ठेवायच्यात. पहिली टाइमलाईन आहे मित्रांनो
13 डिसेंबर 1946. दुसरी टाइमलाईन मित्रांनो 22 जानेवारी 1947. तिसरी टाइमलाईन आहे मित्रांनो 17 ऑक्टोबर 1949. मित्रांनो चौथी टाइमलाईन आहे 26 नोव्हेंबर 1949. मित्रांनो पाचवी टाइमलाईन आहे 24 जानेवारी 1950. आणि मित्रांनो सहावी टाइमलाईन आहे 26 जानेवारी 1950. मित्रांनो सातवी टाइमलाईन आहे 3 जानेवारी 1977. ही सातवी टाइमलाईन आहे. ह्या काही टाइमलाईन्स आहेत त्या प्रास्ताविकेच्या संदर्भामध्ये आहेत, त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली टाइमलाईन मित्रांनो 13 डिसेंबर 1946 ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला. तो उद्दिष्ट ठराव 22 जानेवारी 1947 ला संविधान सभेच्या दुसऱ्या अधिवेशनामध्ये पारित झालेला आहे. आणि तोच उद्दिष्ट ठराव 10व्या अधिवेशनामध्ये देशाची प्रस्तावना बनला. ती तारीख आहे मित्रांनो 17 ऑक्टोबर 1949. नीट लक्षात ठेवा. उद्दिष्ट ठराव इथं सादर झाला, तो इथं पारित झाला आणि 17 ऑक्टोबर 1949 ला तो देशाची प्रस्तावना बनला. क्लिअर होत आहे. त्यामुळे ह्या टाइमलाईन्स लक्षात ठेवा. संविधान लागू झालं तेव्हा प्रस्तावना ही लागू झाली 26 नोव्हेंबर 1949. संविधानावरती सह्या झाल्या, प्रस्तावनेवरतीही सह्या झाल्या 24 जानेवारी 1949. संविधान लागू झालं, अंमलात आलं, प्रस्तावनाही लागू झाली, अंमलात आली 26 जानेवारी 1950. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, आतापर्यंत प्रस्ताविकेमध्ये एकच घटनादुरुस्ती झालेली आहे, 42वी घटनादुरुस्ती. 1976 तिनं 3 शब्द संविधानामध्ये टाकलेले आहेत. ISS, इंटिग्रिटी, सोशलिस्ट आणि सेक्युलर. हे 3 शब्द 42वी घटनादुरुस्ती 1976 आले. आणि 42वी घटनादुरुस्ती 1976 जी अंमलबजावणी झाली ती 3 जानेवारी 1977. त्या दिवशी भारत सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य बनलेला आहे, की ज्याच्या अगोदर मित्रांनो धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी शब्द या राजकीय प्रणालीसोबत जोडले गेलेले नव्हते. तर अशा पद्धतीने याच्या काही टाइमलाईन्स आहेत. या टाइमलाईन्स व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा. याच्यावरती आपली गट क मुख्य परीक्षा जी पाठीमागे झाली त्याला प्रश्न आला होता की उद्दिष्टाचा ठराव कोणत्या वर्षी लागू झाला, तर 22 जानेवारी 1947 ही डेट्स तुम्हाला या ठिकाणी सांगता येऊ शकते. क्लिअर होत आहे. तर अशा पद्धतीने ज्या टाइमलाईन्स आहेत त्या टाइमलाईन्स वरती तुम्हाला आगामी काळामध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. बघा मित्रांनो, प्रास्ताविका कधी बनवली गेली तर 46 मध्ये नाही, तर प्रास्ताविका कधी बनवली गेली तर ती बघा टाइमला ओळखा, अयोग्य टाइमला ओळखा असं म्हणलंय. प्रास्ताविका कधी बनवली गेली, बघा प्रास्ताविकी जी बनवली गेली ती 17 ऑक्टोबर 1949 ला बनवली गेली. लक्षात ठेवा. 46 ला उद्दिष्टाचा ठराव आहे. 46 मध्ये काय आहे तो प्रास्ताविका हा उद्दिष्टाचा ठराव म्हणून 46 मध्ये आहे. प्रास्ताविका बनली ती 10व्या अधिवेशनामध्ये 1949 पासून पुढे. क्लिअर होत आहे. त्यामुळे ही पहिली टाइमलाईन या ठिकाणी चुकलेली आहे. प्रास्ताविका स्वीकृत झालेली आहे 26 नोव्हेंबर 1949 ला, लागू झालेली आहे 26 जानेवारी 1950 ला. त्यामुळे खालच्या ज्या 2 टाइमलाईन्स त्या 2 टाइमलाईन बरोबर असतील, परंतु प्रास्ताविका बनवली ती 1949 ला, 46 ला तो उद्दिष्टाचा ठराव म्हणूनच होता. क्लिअर होत आहे. जो पंडित जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेसमोर मांडला. त्यामुळे ह्या टाइमलाईन्स मध्ये हे पहिली टाइमलाईन जी आहे ती चुकीची आहे, ही या ठिकाणी लक्षात ठेवा. 8वा चुकीची जोडी शोधा. बघा बरं मित्रांनो, या ठिकाणी चुकीची जोडी शोधा. बघा चुकीची जोडी शोधा, अयोग्य जोडी शोधा. बघा कलम 1, 2, 3 आणि 4. बघा कलम 1 मध्ये देशाचं नाव सांगितलंय आणि देशाच्या भूभागाचा प्रकार सांगितला. मित्रांनो देशाचं नाव काय सांगितलं रे, इंडिया दॅट इज भारत, हे की नाही. आणि भूभागाचा काय प्रकार काय सांगितलाय, इंडिया दॅट इज भारत शाल बी अ युनियन ऑफ स्टेट इन्स्टेड ऑफ फेडरेशन ऑफ स्टेट. म्हणजेच काय रे, इंडिया म्हणजेच भारत हा संघ राज्य असण्याऐवजी राज्यांचा संघ असेल. हे कलम 1 मध्ये सांगितलंय, 100% बरोबर आहे. कलम 2 आणि कलम 3 आपल्यासाठी महत्वाचे आहेत. कलम 2 असेल किंवा कलम 3 असेल हे मित्रांनो नवीन राज्याबद्दल बोलतायत. कशाबद्दल बोलतायत, नवीन राज्याबद्दल बोलतात. कलम 2 हे देशाच्या बाहेरून काही भूप्रदेश देशामध्ये आणायचा आहे आणि त्याच्यातून मित्रांनो नवीन राज्य दाखल करायचं आहे किंवा त्याच्यातून नवीन राज्य स्थापन करायचं आहे. तर हा कलम 2चा भाग आहे. कलम 3 काय सांगताय, ऑलरेडी अस्तित्वात असलेला काही भूप्रदेश आहे त्याच्यातून आपल्याला
काही भूप्रदेश वेगळा करायचा आहे आणि नवीन राज्याची स्थापना करायची। कलम 3 हा संसदेला नवीन राज्याची स्थापना करणं, एखाद्या राज्याचे क्षेत्र वाढवणं, कमी करणं, नावात बदल करणं, सीमात बदल करणं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार हा संसदेला देतो। कोण? कलम 3। परंतु तो अस्तित्वात असलेल्या ऑलरेडी भूप्रदेशामधून ते अधिकार संसदेला वापरता येतात। या संदर्भामध्ये मित्रांनो तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात। जेव्हा कलम 3च्या संदर्भामध्ये आपण नवीन राज्याची निर्मिती करतो तेव्हा तशा प्रकारचं विधेयक हे संसदेमध्ये आणावं लागतं आणि ते विधेयक संसदेमध्ये मांडण्यापूर्वी त्याला राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते। क्लिअर होत आहे? नीट लक्षात ठेवा बरं बघा। कलम 3 वरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो। कलम 3 नुसार नवीन राज्य बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेवरती मित्रांनो आपल्याला हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। या संदर्भामध्ये मित्रांनो 2 स्टेप आपल्याला फॉलो करायच्यात, स्टेप 1 अँड स्टेप 2। मित्रांनो स्टेप 1 काय सांगते? स्टेप 1 सांगते की अशा प्रकारचं विधेयक तुम्हाला संसदेमध्ये मांडता येईल। कुठं मांडता येईल रे? संसदेमध्ये मांडता येईल। नीट लक्षात ठेवा, इकडे बघा मी इथला मधला सोर हे करतो। अशा प्रकारचं विधेयक तुम्हाला संसदेमध्ये मांडता येईल। संसदेमध्ये मांडता येईल म्हणजे पहिल्यांदा तुम्ही लोकसभेत मांडू शकता किंवा राज्यसभेत मांडू शकता। आता लक्षात ठेवा मित्रांनो, विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी त्याला 2 अटींची पूर्तता करून घ्यावी लागते। पहिली अट आहे मित्रांनो, विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी त्याला राष्ट्रपतींची पूर्वसंमती लागते। नीट लक्षात ठेवा, त्याला कोणाची पूर्वसंमती लागते? राष्ट्रपतींची पूर्वसंमती लागते। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, विधेयकाला पूर्वसंमती देण्यापूर्वी राष्ट्रपतींनी ते विधेयक संबंधित राज्याच्या सरकारकडे त्यांचं मत आजमावण्यासाठी पाठवणं आवश्यक असतं। नीट लक्षात ठेवा, राष्ट्रपती संमती देण्यापूर्वी ते विधेयक कोणाकडे पाठवतात रे? राज्यांकडे पाठवतील। हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, कोणाकडे पाठवतील? राज्याकडे पाठवतील। मित्रांनो या ज्या 2 अटी आहेत, या 2 अटी मूळ संविधानामध्ये नव्हत्या। 5वी अमेंडमेंट 1955 या 2 अटी आपल्या कलम 3 मध्ये टाकलेल्या आहेत, हा लक्षात ठेवा। त्यानंतर मित्रांनो विधेयक हे संसदेमध्ये येतं, प्रथम ते लोकसभेत येईल किंवा ते राज्यसभेत येईल, हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दोन्ही सभागृहांनी जर ते विधेयक साध्या बहुमताने पारित केलं तर मित्रांनो त्या ठिकाणी ती कलम 3 नुसार जी सुरू केलेली प्रक्रिया आहे नवीन राज्याच्या निर्मितीची, ती प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण झाल्याचं आपण समजतो। त्यानंतर ते विधेयक पुन्हा राष्ट्रपतीकडे संमतीसाठी जाईल, हा एक वेगळा मुद्दा आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जर संसदेमध्ये त्या विधेयकात काही बदल करायचा असेल तर नव्याने राज्यांची संमती घ्यावी लागते का? तर नव्याने राज्यांची संमती घेण्याची काय नसते रे मित्रांनो, गरज नसते। हे मुद्दे त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। याच्यावरून तुम्हाला काय दिसून येतं, तर राज्यांना प्रादेशिक अखंडतेची हमी देण्यात आलेली नाही। केंद्र सरकार राज्यांच्या संमतीशिवाय सुद्धा त्या ठिकाणी त्याचं नाव, सीमा बदलू शकतं किंवा त्याचं अस्तित्व किंवा स्टेटसही केंद्र सरकार दुरुस्त करू शकतं किंवा रद्द करू शकतं। जर त्याच्याकडे राज्याचा स्टेटस असेल तर तो केंद्रशासित प्रदेशाचा स्टेटस बनवू शकतो, किंवा जर त्याच्याकडे केंद्रशासित प्रदेशाचा स्टेटस असेल तर त्या ठिकाणी राज्याचा स्टेटस सुद्धा त्या ठिकाणी बनवू शकते। तर हे काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येऊ शकतात। क्लिअर होत आहे? तर हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा। चला अजून पुढे आपल्याला याच्यामध्ये खूप काही गोष्टी डिस्कस करता येऊ शकतात, पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू एवढ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं काय रे अपेक्षित आहे। कलम 2 आणि कलम 3 नुसार नवीन राज्य बनवण्याच्या व्याख्येमध्ये तुम्हाला मित्रांनो केंद्र शासित प्रदेश बनवण्याचा अधिकार नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवा। मित्रांनो कलम 3 मध्ये अजूनही घटना दुरुस्ती आहे, 18वी अमेंडमेंट 1966। 18वी घटना दुरुस्ती 1966 सांगते, कलम 3 नुसार संसदेला नवीन राज्य बनवण्याच्या व्याख्येमध्ये नवीन केंद्र शासित प्रदेश बनवण्याचा काय असेल रे अधिकार असेल। एक तुम्हाला सरळ सरळ प्रश्न विचारू शकते की कलम 3 अन्वये नवीन राज्य बनवण्याच्या व्याख्येमध्ये नवीन केंद्र शासित प्रदेश बनवण्याचा जो संसदेचा अधिकार आहे तो कोणत्या घटनादुरुस्तीने प्रस्थापित केलेला आहे? तर मित्रांनो 18वी घटनादुरुस्ती 1966 हे उत्तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। मित्रांनो कलम 3 चा विषय मिटलेला आहे की संसद नवीन राज्य बनवण्याबरोबरच नवीन केंद्रशासित प्रदेश सुद्धा बनवू शकते। परंतु मित्रांनो कलम 2 चा विषय अजूनही मिटलेला नाही। कलम 2 नुसार संसदेला
बाहेरून मिळालेला भूप्रदेश राज्यच बनवावा लागतो, केंद्रशासित प्रदेश बनवता येत नाही। आणि जर केंद्रशासित प्रदेश बनवायचा असेल तर त्या ठिकाणी नव्याने घटनादुरुस्ती करावी लागते। साध्या बहुमताने ते राज्य किंवा तो केंद्रशासित प्रदेश, सॉरी राज्य नाही, केंद्रशासित प्रदेश संसदेला बनवता येत नाही। जर तुम्ही बघितलं असेल 10वी घटनादुरुस्ती, 12वी घटनादुरुस्ती आणि 14वी घटनादुरुस्ती, याचा 3 घटनादुरुस्ती तुम्ही बघितलं असेल, देशाच्या बाहेरून मिळालेले नव्याने भूप्रदेश हे तुम्ही राज्य म्हणून स्थापन न करता केंद्रशासित प्रदेश म्हणून स्थापन केले होते। त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी घटनादुरुस्तीची गरज भासली होती। 10वी घटनादुरुस्ती ही दादरा नगर हवेलीसाठी असेल, त्यानंतर 12वी घटनादुरुस्ती गोवा दमन दीवसाठी असेल आणि 14वी घटनादुरुस्ती ही पुदुच्चेरीच्या प्रदेशांसाठी असेल। हे या ठिकाणी लक्षात ठेवा। क्लिअर होतं? त्यामुळे कलम 2 आणि कलम 3 च्या संदर्भामध्ये ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। याच्यामध्ये एकही जोडी चुकीची नसल्यानं उत्तर क्रमांक 4 हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जातं। क्लिअर होतंय? चला 9 नंबर मित्रांनो बघा काय सांगतो ते, सिक्कीम बाबत योग्य पर्याय निवडा। आता सिक्कीमच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर सिक्कीम हे 1947च्या पूर्वी संस्थान होतं। काय होतं? संस्थान होतं 1947च्या पूर्वी। 1947च्या नंतर ते भारताचं काय बनलेलं आहे रे? संरक्षित क्षेत्र बनलेलं आहे। 1950 ला ओके 1950 ला ते भारतामध्ये आलं नाही, परंतु 1947 ला त्याला आपण सहयोगी राज्याचा दर्जा दिला। त्या संदर्भामध्ये आपण 35वे घटनादुरुस्ती 1974 केली। 2A हे कलम त्या ठिकाणी टाकलं होतं। त्या संदर्भामध्ये आपण 10 शेड्यूल सुद्धा त्या ठिकाणी टाकलं होतं, हे लक्षात ठेवा। त्यानंतर आपण 1975 ला 36व्या घटनादुरुस्तीनं सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा दिला। त्या संदर्भामध्ये जे कलम होते 2A ते रद्द केलं, 10 शेड्यूल होतं त्या संदर्भामध्ये ते रद्द केलं आणि सिक्कीम संदर्भामध्ये 371F या कलमामध्ये त्या संदर्भामध्ये सिक्कीमला विशेष तरतुदी त्या ठिकाणी देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे सिक्कीमच्या बाबतीमध्ये 47च्या नंतर संरक्षित क्षेत्र, 74 ला 35व्या अमेंडमेंटनुसार सहयोगी राज्य, 75 ला 36व्या घटनादुरुस्तीनुसार पूर्ण राज्य आणि 47च्या पूर्वी संस्थानं हा जो प्रदेश आहे तो सिक्कीमच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा। नंतर सिक्कीम हे भारतातलं 22वे राज्य बनलेलं आहे, तेही तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। क्लिअर होतंय? तर सिक्कीम बाबत ह्या सगळ्या घटनादुरुस्त्या, या सगळ्या गोष्टी सिक्कीम बाबत लक्षात ठेवण्याचा काय करा रे प्रयत्न करा। मित्रांनो 10 नंबरचा पर्याय बघा, एखादी व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या मार्गाने भारताचा नागरिक काय रे बनू शकते? मित्रांनो जेव्हा तुम्ही भारताच्या नागरिकत्वाचा विचार करता तेव्हा ते नागरिकत्व 26 जानेवारी 1950 या तारखेला बेस ठेवलेलं आहे। 26 जानेवारी 1950 पूर्वीचं नागरिकत्व आणि 26 जानेवारी 1950 नंतरचं नागरिकत्व, अशा तरतुदी तुम्हाला नागरिकत्वाच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं आहे। मित्रांनो 26 जानेवारी 1950 पूर्वीचं नागरिकत्व भारताच्या संविधानामध्ये आहे 5, 6, 7, 8, 9 आणि 10 या कलमांनी। कळलं होतं? तर 26 जानेवारी 1950 नंतरचं नागरिकत्व म्हणजे आज तागायतपर्यंतचं नागरिकत्व हे संविधानात दिलेलं नाही। कलम 11 अन्वये ते ठरवण्याचा अधिकार भारताच्या संसदेला दिलेला आहे आणि संसदेने त्या संदर्भामध्ये नागरिकत्व कायदा 1955 केला आणि नागरिकत्व प्राप्तीचे 5 मार्ग आणि समाप्तीचे 3 मार्ग या ठिकाणी सांगितलेले आहेत। नागरिकत्व प्राप्तीच्या 5 मार्गामध्ये सगळ्यात पहिला मार्ग येतो मित्रांनो बाय बर्थ, जन्मानं, वंशानं, नोंदणीनं, नागरिकीकरणानं, नागरिकीकरणाला दुसरा शब्द मित्रांनो स्वीकृती तत्व, हे या ठिकाणी लक्षात ठेवा। त्यानंतर भूप्रदेशाचं सामिलीकरण, या 5 मार्गानं एखादा व्यक्ती 26 जानेवारी 1950च्या नंतर काय बनू शकते तर भारताचा नागरिक बनू शकते। एखाद्या व्यक्तीच्या नागरिकत्व समाप्त 3 मार्गाने होऊ शकतं। सगळ्यात पहिलं त्यानं स्वतःहून भारतीय नागरिकत्वाचा त्याग केलेला आहे किंवा त्याचं नागरिकत्व मित्रांनो संपुष्टात आलेलं आहे किंवा त्याचं नागरिकत्व मित्रांनो काय घेतलेलं आहे रे काढून घेतलेलं आहे। तर हेही मार्ग त्या ठिकाणी काय करा रे लक्षात ठेवा। मी दुसऱ्या राऊंड मध्ये याच्यामध्ये थोडे डीप मध्ये प्रश्न विचारण्याचा काय रे प्रयत्न करेल, अजून याला एक्सप्लेन करण्याचा काय करेल रे प्रयत्न करेल। कलम 5 हे मित्रांनो अधिवासाच्या आधारे नागरिकत्व आहे। कलम 6 आणि 7 हे मित्रांनो स्थलांतरितांचं नागरिकत्व आहे। कलम 6 मधलं स्थलांतर हे मित्रांनो
पाकिस्तानमधून कुठं झालेला आहे रे? भारतामध्ये झालेला आहे. कलम 7 हे ऑलरेडी भारताचा नागरिक असलेला व्यक्ती आहे, तो पाकिस्तानमध्ये गेला आणि पुन्हा कायमस्वरूपी राहण्याच्या उद्देशाने इंडियामध्ये आलेला आहे. कलम 8 जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा पाकिस्तान सोडून इतर देशामध्ये राहणारी भारतीय वंशाची जी लोक आहेत त्यांच्या नागरिकत्वाबद्दल कलम 8 मध्ये बोललं. कलम 9 हा मित्रांनो नागरिकत्व समाप्तीबद्दल बोलतो. तुम्ही जर परकीय देशाचं नागरिकत्व स्वीकारलं, आपल्या देशाचं नागरिकत्व तर तुम्हाला सोडावं लागेल, हे कलम 9 मध्ये सांगितलंय. आणि कलम 10 मध्ये सांगितलं की 5, 6, 7, 8, 9 ह्या ज्या तरतुदी आहेत त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार भारताच्या संसदेला असेल. ह्याही गोष्टी तुम्ही काय करणार रे? लक्षात ठेवा. आणि 11 तर 50च्या नंतरच्या नागरिकत्वाबद्दल बोलतोय, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी मित्रांनो अ, ब, क, ड, इ, अ, ब, क, ड ही सर्व पर्याय या माध्यमातून तुम्ही भारताचा नागरिक बनवू शकतो. समाप्तीचे 3 मार्ग लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. अशा अनुषंगाने प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. या घटना दुरुस्ती कायद्यानं ओरिया भाषेचा उच्चार बदलून ओडिया असा केला. बघा, मी काही प्रश्न हे चौकटीच्या बाहेर घेऊन जातोय. प्रत्येक संभाव्यमध्ये अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला मी विचारेन. याच्या अगोदरचा जो काही 1.0 हा जो काही काहीतरी 12-13 टेस्ट त्याच्यामध्ये पण सेट केलेत, अशाच पद्धतीचे क्वेश्चन आहेत. ओके, खूप नॉमिनल प्राइस मध्ये तो PIK कोर्स असतील, बाकी सगळे आपल्या ऍपवरती आहेत. पाठदिशेने जा मित्रांनो. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जर तुम्हाला हे वाटलं तर सोडून घ्या. क्लिअर होत आहे? बघा, ओरिया याच्याऐवजी ओडिया असा जो शब्द झाला तर तो मित्रांनो 96वी घटना दुरुस्ती 2011 झाला. तर हा एक महत्वाचा बदल लक्षात ठेवा. 49वी घटना दुरुस्ती आत्ताच मी त्रिपुराच्या बाबतीमध्ये बोललो की ज्याला आदिवासी राज्याचा दर्जा दिलेला आहे, ते आत्ताच अमेंडमेंट झाली. 21वी आणि 71वी दोन्ही घटना दुरुस्त्या मित्रांनो 8व्या परिशिष्टाच्या संदर्भामध्ये आहेत. 21व्या घटना दुरुस्तीने सिंधी भाषेचा समावेश 8व्या परिशिष्टामध्ये केलेला आहे. 71वीनं कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या 3 भाषांचा समावेश 8व्या परिशिष्टामध्ये केलेला आहे. आणि 92वी घटना दुरुस्ती आहे जिनं मित्रांनो 4 भाषा 8व्या परिशिष्टाला जोडल्या. बोडो, डोगरी, मैथिली आणि मित्रांनो संथाळी या 4 भाषा त्या ठिकाणी 8व्या परिशिष्टाला जोडलेल्या आहेत. 21नं सिंधी भाषा जोडली. कुठली भाषा जोडली? सिंधी भाषा जोडली. आणि 71नं कोकणी, मणिपुरी आणि काय रे नेपाळी या 3 भाषा 71 आपल्या 8व्या परिशिष्टाला जोडल्या. अशा अनुषंगाने मित्रांनो हे सगळंच लक्षात ठेवा. 8व्या परिशिष्टाच्या संदर्भामध्ये एकूण 4 घटना दुरुस्ती आहेत. 21, 71, 92 आणि 96 ह्या 4 घटना दुरुस्त्या मित्रांनो 8व्या परिशिष्टा संदर्भामध्ये तुम्हाला सांगता येऊ शकतात. सरनाम्याविषयी तज्ञांची मतं. अयोग्य जोडी शोधा. मित्रांनो खूप कमी वेळेस ही विचारली जातात, तरीही मी प्रश्न बनवलेला आहे. के मुंशी होरोस्कोप, AK अय्यर आपल्या दीर्घ स्वप्नांचा विचार, अर्नेस्ट बार्कर की नोट. ओके, हे तिन्ही पर्याय या ठिकाणी काय रे बरोबर आहेत. कळतंय? बेरोबारी खटला असेल, बेरोबारी खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं प्रस्ताविका ही घटनाकर्त्यांचं मन ओळखण्याची किल्ली आहे. MUV पाहिली म्हटले अशा प्रकारचा तयार केलेला एक सर्वोत्तम मसुदा. कळत आहे? बाकी सगळी विधान आहेत, एकदा रिव्हिजन करून घेण्याचा काय करा रे प्रयत्न करा. इथं मी 5 विधानं आता तुम्हाला मी सांगितलेले आहेत. क्लिअर होत आहे? संविधानाच्या समित्याबाबत योग्य जोडा जुळगा. मी परत एकदा सरनामे आपल्या घटना निर्मितीमध्ये आलो. समित्या वारंवार विचारल्या जात आहेत. क्लिअर होत आहे? बघा, उषा नाथसेन यांची वृत्तपत्र कक्ष समिती होती. मोटुरी सत्यनारायण यांची भाषा समिती होती. यशवर्धाचारी त्यांची नागरिकत्वाबाबतची समिती होती. अजून एक सुप्रीम कोर्टाबाबतची तदर्थ समिती अजून एक ह्या वर्धाचारी साहेबांचीच होती. ओके, त्यानंतर अलादी कृष्ण स्वामी अय्यर यांची अधिकारपत्र समिती होती. आणि अजून यांची एक समिती आहे घटनेचा मसुदा परीक्षण करणारी समिती, ती ही अलादी कृष्ण स्वामी अय्यर यांचीच आहेत. त्यामुळे या ठिकाणी एकूण मी आता 6 समित्या सांगितलेल्या आहेत. त्या 6 समित्या व्यवस्थित करा. यातली एखादी समिती आगामी काळामध्ये विचारली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 14वा प्रश्न, भारतीय संघराज्य व्यवस्थेचं जे वर्णन आहे त्याच्यावरती या ठिकाणी मित्रांनो मी विचारलेला आहे. योग्य जोडी शोधा, म्हणजे योग्य जोडीचा पर्याय शोधायला तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. क्रिटिकल अनालिसिस वरती एक प्रश्न येतो भारताच्या संघराज्याबद्दल. त्यामुळे या ठिकाणी प्रश्न विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रॅनव्हिल ऑस्टिन काय बनले? सहकारी संघराज्य, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हटले होते.
C.H. अलेक्झांड्रोस काय म्हणले होते? अर्धसंघराज्य म्हटलं होतं. ॲपलबी पॉल एच काय म्हणले होते? कमालीचे संघराज्य बोलले होते. केसी बियर काय म्हणले होते? संघराज्याचे दुय्यम वैशिष्ट्य असलेलं एकात्म राज्य. यांनी निम संघराज्य असं सुद्धा वर्णन केलं होतं. परंतु इथं तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो अलेक्झांड्रोस आणि यांच्यामध्ये काय रे गफलत होऊ शकते, म्हणून मी त्या ठिकाणी काय रे या ठिकाणी संघराज्य दुय्यम वैशिष्ट्य एकात्म राज्य हा ऑप्शन घेणं पसंत केलं. क्लिअर होतं? प्रश्न काय आहे बघा. ग्रॅनी ऑस्टिन सहकारी संघराज्य, अलेक्झांडर बीज अर्धसंघराज्य, पॉल ॲपलबीज कमालीचे संघराज्य आणि केसी बियर संघराज्याचे दुय्यम वैशिष्ट्य एकात्म राज्य. 4, 3, 2, 1 असं उलट या ठिकाणी मी पर्याय सेट केलेला आहे. 15 नंबरचा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेची संघराज्य वैशिष्ट्ये सांगा असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, दुहेरी शासन पद्धती व द्विगृही शासन पद्धती याच्यामध्ये गफलत करू नका. दुहेरी शासन पद्धती म्हणजे काय? जी केंद्र आणि राज्य अशा 2 स्तरावरून चालेल, त्याला म्हणतात दुहेरी शासन पद्धती, ड्युअल पॉलिटी. द्विगृही म्हणजे काय रे? एक सभागृह लोकसभा आहे आणि दुसरं राज्यसभा आहे. राज्यसभा हे जनतेचं सभागृह, लोकसभा ही जनतेचं सभागृह आहे, तर राज्यसभा हे मित्रांनो राज्यांचं सभागृह आहे. क्लिअर होत आहे? घटनेची ताठरता बघा, हे बरोबर आहे. घटनेची ताठरता आणि लवचिकता मित्रांनो, ताठरता हे संघराज्य वैशिष्ट्य आहे, तर लवचिकता हे मित्रांनो एकात्मिक वैशिष्ट्य आहे. घटना ताठर आणि लवचिक कशावरून ठरत असते? तर मित्रांनो घटना दुरुस्त करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सोपी आहे का अवघड आहे याच्यावरून ताठरता आणि लवचिकता हा गुणधर्म ठरतो. ताठरता हे संघराज्य वैशिष्ट्य आहे, तर लवचिकता हे मित्रांनो एकात्म वैशिष्ट्य आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. बरोबर आहे. भंजक घटक राज्य मित्रांनो, भंजक घटक राज्य एकात्म पद्धतीचं वैशिष्ट्य आहे, कारण भारतामध्ये राज्यांना प्रादेशिक अखंडतेची हमी नाही. केंद्र सरकार राज्याचा कधीही विनाश घडवून आणू शकतं, म्हणून भंजक घटक राज्य हे भारतीय राज्यघटनेचा युनिटरी वैशिष्ट्य आहे. संघराज्य व्यवस्था मित्रांनो, आपल्याकडे संघराज्य व्यवस्था नाहीच आहे. आपली न्यायव्यवस्था कशी आहे रे? एकात्मिक आहे. आपली न्यायव्यवस्था एकात्मिक प्लस स्वतंत्र आहे. त्यामुळे संघराज्य न्यायव्यवस्था ही आपल्याकडे नाही, हा पर्याय आपल्याकडे नाही. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. द्विगृही कायदेमंडळ मित्रांनो, द्विगृही कायदेमंडळ आहे ना आपल्याकडे. मी आता सांगितलं तुम्हाला, एक सभागृह लोकसभा आहे आणि एक सभागृह आपल्याकडे काय रे? राज्यसभा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असेल? अ, ब आणि आपलं शेवटचा ई जे आहे द्विगृही कायदेमंडळ ते आपलं उत्तर असेल अ, ब, ई. अ, ब, ई आपला 2 नंबरच्या पर्यायाचा भाग असेल. ओके, तर ड पर्याय संघराज्य व्यवस्था जोडून घ्या. कळलं होतं? अशा पद्धतीने मित्रांनो भारतीय राज्यघटनेची संघराज्य वैशिष्ट्य कुठली, अशा पद्धतीने मित्रांनो भारतीय राज्यघटनेचे एकात्मिक वैशिष्ट्य कुठली, तर ह्या सगळ्या अनुषंगाने तुम्हाला सगळे वैशिष्ट्य बघायचे आहेत. समजा घटनेची सर्वोच्चता असेल, संघराज्य वैशिष्ट्य मी सांगतो. घटनेची सर्वोच्चता असेल बघा संघराज्यामध्ये. ओके, संघराज्याचं पहिलं वैशिष्ट्य लिखित राज्यघटना असेल. ओके, घटनेची सर्वोच्चता असेल, अधिकारांची विभागणी असेल, दुहेरी शासन पद्धती असेल, द्विगृही कायदेमंडळ असेल, घटनेची ताठरता असेल. कळलं होतंय? तर हे सगळं काय करा रे लक्षात ठेवा. त्यानंतर एकात्मिक मध्ये सुद्धा खूप वैशिष्ट्य आहेत मित्रांनो. एकात्मिक मध्ये तुम्हाला प्रबळ केंद्र सांगता येऊ शकतं, एकेरी नागरिकत्व सांगता येऊ शकतं, भंजक घटक राज्य सांगता येऊ शकतं, एकात्मिक न्यायव्यवस्था असेल, एकात्मिक निवडणूक यंत्रणा असेल, एकात्मिक लेखापरीक्षण असेल, राज्य सूचीवर कायदा करण्याचा संसदेचा अधिकार असेल, राज्यांच्या विधेयकावर नकाराधिकार वापरण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार असेल, अखिल भारतीय सेवा असतील, राज्यपालाची अपॉइंटमेंट असेल, अनेक तरतुदी आपल्याला सांगता येऊ शकतात. कळलं होतं? तर ह्या गोष्टी तुम्ही काय करा रे लक्षात ठेवण्याचा काय करा रे मित्रांनो प्रयत्न करा. 15 प्रश्न दिले होते. पाऊण तासाच्या घरामध्ये मी तुम्हाला विश्लेषण दिलेलं आहे. ओके, बऱ्यापैकी रिव्हिजन देण्याचा काय केलं मित्रांनो प्रयत्न केलेला आहे. आपल्या ऍपवरती अगदी नाममात्र शुल्कमध्ये सगळेच तुम्हाला जवळपास कामाचे कोर्स मी लॉन्च केलेले आहेत. बाकी फाउंडेशन कोर्स वगैरे बाकी आहेच आहेत. ओके, यूट्यूब सिरीज ही कंटिन्यू राहणार आहे. आपला चॅनल सबस्क्राईब करा. बॅचेस जर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर आपलं समाधान कोकाटे पॉलिटी हे ऍप आपल्या प्ले स्टोअरला उपलब्ध आहे. आपले सगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म जॉईन करून घ्या मित्रांनो. टेलिग्राम चॅनलला रोज क्विज प्रॅक्टिस होते.
5,000च्या घरामध्ये मोफत क्विज प्रॅक्टिस आतापर्यंत झालेले आहेत. पॉलिटी बाय समाधान कोकाटे हे आपलं टेलिग्राम जॉईन करून ठेवा. सर्व प्लॅटफॉर्मला कनेक्ट राहा. इथंच तुमची रजा घेतोयात. भेटूयात उद्या पुढच्या संभाव्यमध्ये. बाय बाय, टेक केअर.